वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है। इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न घेऊन आज आम्ही वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे येत आहोत। शेतकरी म्हटलं की जगाचा पोशिंदा, मात्र शेतकऱ्यांची जमीन, त्याची कसलेली जमीन त्याच्या डोळ्याच्या समोर जर परस्परच तिकडे विक्रीपत्र होत असेल तर याला नेमकं जिम्मेदार कोण? महसूल खात्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवीन जी आर आणला। जी आर काय? वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्टर, म्हणजेच कुठल्याही रजिस्टर कार्यालयामध्ये आपण, म्हणजे समजा एखादा नागपूरचा व्यक्ती असेल, तो कामठीची रजिस्ट्री तो नागपूरमधनं लावू शकतो, तो व्यक्ती सावनेरमधनं लावू शकतो किंवा अजून कुठून लावू शकतो। यासाठी तो त्यांनी एक नवीन नियम आणला। त्या नियमाचा फायदा नेमका शेतकऱ्यांना होतो का, की खरोखर तो त्याचा गैरफायदा हे जे लँड माफिया, भूमाफिया हे उचलतात, तर तो नेमकं कसे उचलतात त्यासाठी आज आम्ही एक कामठी तालुक्यातील, नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेले वामनराव अंजनकर म्हणून आहेत, आपण त्यांचे प्रकरण घेऊन आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण महसूल खात्याला त्यांना आरसा दाखवतो की नेमकं काय चाललंय। तर माझ्यासोबत आता या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत वामनरावजी अंजनकर। सर्वात आधी तर आपलं वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। मला एक सांगा की तुमचं नेमकं राहणं कुठे आहे? माझी वय आहे 75 आणि राहणं आहे लोणखारी। बर, तर तुमच्याकडे तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी शेती किती आहे? माझी शेती कम जास्त 10 एकर आहे। तुमची जे 10 एकर शेती आहे तर त्याच्यामध्ये नेमके हिस्से किती लोकांचे आहेत? आमचे 4 लोकांचे आहे। 4 लोक। कोण कोण लोक आहेत त्याच्यामध्ये? वामनराव 1, तुळसाबाई 2, अच्छा, आणि परभाबाई 3 आणि मालाबाई 4। अच्छा, म्हणजे तुमच्या 2 बहिणी आहेत सध्या, आणि तुम्ही आणि माझ्या आई, तुमची आई। अच्छा, बर, तर मग आता तुमची याच्यात 4 हिस्से आहेत। 4 हिस्से असताना नेमकं हे प्रकरण आता आपण आता उघडकीस आणत आहोत, ज्याच्यामध्ये असं माहित पडत आहे की तुमच्या ज्या 2 बहिणी आहेत त्यांनी तुमची संमती नसताना तुमचा या शेतीवर पूर्ण ताबा आहे, तुम्ही त्या सातबाऱ्यावर, तुमचं टायटल तुमच्या नावाने आहे, तुम्ही त्याचे मालक आहात, तुम्ही अजून तुमचं आपसी वाटणी पत्र सुद्धा झालं नाही असं तुमचं म्हटलं आहे। खरी गोष्ट आहे का? वाटणी पत्र झालंय का तुमचं? नाही। तुम्ही अजून कोणाला करून दिले आहे का हिस्से विभागणी? नाही। मग हिस्से विभागणी झाली नाही, वाटणी पत्र झालं नाही, पण तुमचं हे जे शेतीची जे परस्पर विक्री काही 5 एकराची काहीतरी झालेली आहे, तर ते तुमच्या बहिणीने केली आहे की कोणी केली आहे? माझ्या बहिणीनं विकलं आहे, पण शेत सारा मी भरत आहो, कब्जा माझा आहे, आणि त्याने परस्पर माझ्या बहिणीनं कोणाला विकली तर विकली आहे। तुम्हाला काय माहित पडलं का कोणाला विकली? नाही नाही नाही, अजून काही माहित नाही पडलं? अजून काही माहिती नाही, आणि केस चालू आहे। अच्छा, असं म्हटलं जातंय की आता एखादी शेती घ्यायची आहे तर मूळ शेती मालक जो आहे, जो ज्याच्या नावाने टायटलाची शेती आहे, त्या मूळ मालकाला या ठिकाणी नोटीस द्यायला पाहिजे होती। तिथल्या तलाठ्यांनी, तिथल्या तहसीलदारांनी, तिथल्या रजिस्टर ऑफिस मधल्या त्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी तुम्हाला याच्यावर काही चावडीवर काही नोटीस वगैरे काही आली आहे का? नाही, पहिले माझ्याकडे नोटीस बी आला नाही, कोणा सांगितलं बी नाही। मी अचानक गेलो आणि ते मला माहिती पडली। एका शेतीचं टाइम चालला गेला होता, तर ते रजिस्ट्री आपल्या नाव चढवून घेतले, म्हणजे परस्पर नाव चढवले तुमची, म्हणजे संमती नसताना, आणि दुसऱ्या शेतीचं रोखलं आहे आम्ही। अच्छा, जसं तुम्हाला हे माहीत झालं की बा आता पहिले जे 5 एकर त्याच्यामधलं त्यांनी परस्पर विकलं, तर आता तुम्ही दुसऱ्या शेतीवर आता तुम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं आहे, ऑब्जेक्शन टाकलं, स्टे घेतलेला तुम्ही त्याच्यावर? स्टे टाकला, स्टे साठी टाकलाय? बर, सिव्हिल कोर्टात। बर, तर हे जे परस्पर आता जे होऊन राहिलं तुमच्या डोळ्यात देखत, तुमची शेती परस्पर तुमची संमती न घेता जे चालू आहे, जर ते आपसामध्ये बसून जर तुमच्या बहिणीनं जर केलं असतं तर तुम्ही त्यांना द्यायला तयार होते का हिस्से? हो, देण्याला तयार। ते बसले का नसतील? कारण असे आता पहा, उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम झाला, एकामेकाच्या येथं जाणं येणं सगळं। अच्छा, लग्न कार्यामध्ये सगळ्या दुखासुखामध्ये जाणं येणं झालं उन्हाळ्यात। म्हणजे हे जे आता जे झालं ते हे म्हणजे पावसाळ्यामध्ये झालं, 6-7 महिन्यामध्ये? अच्छा,
काकाजी, मग आता अशा पद्धतीने शेतीची परस्पर विक्री होत आहे, संमतीपत्र नाही, काही नाही, हो. तुमचं वाटणीपत्र झालं नाही, काही नाही, काही. अशा पद्धतीने जर व्यवहार होत असेल तर या ठिकाणचे नायब तहसीलदार नेमके काय झोपा काढतात का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय केलं पाहिजे असं वाटतं? आता हे समजा माझी वय 75 असल्यामुळं मी आणि बिमारीचाही असल्यामुळं त्रासून गेलो. 10 ते 12 दिवसाच्या तारखा देते सुनावणीच्या, बरं. म्हणजे तहसीलदार साहेब. तर लंब्या तारखा द्यावं तसंही नाही करत ना, काहीच नाही करत. अच्छा. त्याच्यामुळं मी त्रासून गेलेलो. आता उपोषणी बसाव का काही खाऊन मरून जा. अच्छा. तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये असे हजारो शेतकरी आहेत असं म्हटलं जाते का? मग ह्या हजारो शेतकऱ्यांचं पण काही आंदोलन वगैरे काही करणार आहात का तुम्ही? हो, तुमचा असा विचार आहे आंदोलन करण्याचा? आंदोलन करण्याचा विचार आहे. आणि याच्यावर मी काही मार्ग काढा तर मग ठीक आहे, नाही तर मग आता काहीतरी खून करून मरून जावं, नाही तर फाशी लागावं. बावनकुळे साहेबांनी नवीन नियम लागू केलेला आहे की बा कुठलाही व्यक्ती कुठेही शेती घेऊ शकतो, कुठेही त्याची रजिस्ट्री लागू शकते, त्याला तिथे त्या ठिकाणी जायची गरज नाही. मात्र या नियमाचा खरोखर फायदा शेतकऱ्यांना होतो की जमीन घेणाऱ्या लोकांना होतो, भूमाफियांना होतो? आता हे मोठं प्रकरण उघडकीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आणत आहोत. महत्वाचं कसं आहे की नागपूरचे साबू म्हणून एक त्यांचं युनिट आहे, साबू युनिट म्हणून. आता त्या लोकांचं असं चाललंय की बा नागपुरामध्ये जिथेही काही वादादित आहेत जमिनी किंवा त्या ज्यांचं काही म्हणजे शेती ज्या डिस्प्यूटमध्ये असतील किंवा काही असेल तर या शेतीवर त्यांचा डोळा असतो आणि परस्पर ते तिकडच्या तिकडे ते शेल्डीड लावत आहे. शेल्डीड नेमक्या कशा लागतात? शेल्डीड लागण्यासाठी जो शेती मालक आहे, मूळ मालक आहे, ज्याचा ताबा आहे त्याच्यावर, त्याला जर माहीत पडत नसेल आणि परस्पर जर त्याला नोटीस न देता त्याची संमती न घेता जर समजा अशा प्रकारचे जर प्रकार म्हणजे हे असे प्रकार जर समजा या रजिस्टर कार्यालयाच्या माध्यमातून होत असेल तर नेमकं महसूल खातं नेमकं किती जागृत आहे? महसूल खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराचा निपटारा नेमका कसा होणार? काय या महसूल खात्यामधले जे तलाठी आहेत, तहसीलदार आहेत किंवा तिथले जे रजिस्टर कार्यालय आहे, तिथले जे लोक, जे कर्मचारी अधिकारी लोक आहेत, ते खरोखरच निष्पक्ष काम करतात का? पारदर्शी कार्यक्रम काम करतात का? हे सुद्धा तपासून बघण्याची गरज आहे. हातामध्ये माहिती पडली त्यानुसार सावनेरचे एका रजिस्टर आहेत, त्यांनी एका प्रकरणामध्ये त्यांची लिस्ट पेंडन्सी असताना सुद्धा त्यांनी परस्परच एका भूमाफियाला एक जमिनीचा त्यांनी सौदा करून त्यांनी रजिस्ट्री करून दिलेली आहे. तर असे प्रकार जेव्हा उघडकीस येतात त्यावेळेस मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ऍक्टिव्ह होतात. त्यांनी त्या रजिस्ट्रारला त्यांनी अतितात्काळ निलंबित केलेलं आहे. मात्र जर अशा पद्धतीनं जर समजा भूमाफिया जर समजा अख्ख्या नागपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर सक्रिय झाले, परस्पर जर ते शेतीची तिकडच्या तिकडे शेल्डीड लावत असतील आणि कुठलीही संमती पत्र, कुठलंही त्यांचं संमती न घेता जर समजा त्यांना कुठलीही नोटीस न देता जर अशा पद्धतीने जर शेतीचे खरेदी व्यवहार जर सुरू राहिले तर पुढे शेती शिल्लक राहील का? शेतकरी जिवंत राहील का? याकडे सुद्धा आता आपण आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. कोरडवाहू जमीन जी 54 एकर आणि बागायती जमीन ही 18 एकर, म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त जमीन ही कुठल्याही फॅमिली युनिटच्या नावावर असू नये असं म्हटलं जाते. मग एका ठिकाणी नागपूरचेच जे साबू म्हणून जे आहे साबू युनिट, आम्ही तर भूमाफिया म्हणत नाही पण जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असं म्हटलं जाते की ते भूमाफिया आहे. ते लोकांच्या अशा जमिनी परस्पर तिकडच्या तिकडे शेल्डीड लावतात आणि ते व्यवहार करतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की शेतकऱ्यांच्या जमिनी ते एक प्रकारे मारतात. तर त्यांच्याकडे नेमक्या किती जमिनी आहेत आणि यांच्याकडे जर समजा 54 एकर किंवा 60 एकरच्या वर जर समजा जमिनी असतील तर त्या जमिनीची चौकशी नेमकं कोण करणार? काय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल खात्याच्या माध्यमातून, कलेक्टरांच्या माध्यमातून, तहसीलदारांच्या माध्यमातून या साबू युनिट ज्यांचं आहे तर या साबूंकडे किती जमीन आहे? ब्रह्मानंद साबू म्हणून आहेत, त्यांच्या फॅमिलीमध्ये एक ममता म्हणून आहे, त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य आहेत. तर या लोकांकडे नेमकी जमीन आता सध्या किती आहे? आणि जर यांच्याकडे जर समजा जास्त जमीन असेल तर त्या जमिनीला सरफेस लँड म्हणून घोषित केले पाहिजे आणि त्या संपूर्ण जमिनी ह्या
महाराष्ट्र शासनाने ऍक्वायर्ड केल्या पाहिजे. पण महसूल खातं नेमकं काय करते याकडे आता जनतेचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले कामठी तालुक्यामध्ये ज्यांची शेती आहे असे वामनरावजी अंजनकर यांची शेती परस्परच त्याची शेडीड लागत आहे. परस्पर त्यांचं कुठेही नोटीस नाही आणि जमीन परस्पर जर विक्री लागत असेल तर असे जमिनीचे जे खरेदी व्यवहार आहे ते अति तात्काळ रद्द झाले पाहिजे आणि संबंधित प्रकरणामध्ये दोषी असणारे तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी आणि रजिस्ट्रार कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना अति तात्काळ महसूल मंत्र्यांनी निलंबित केलं पाहिजे. तर दोषी अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर संबंधित प्रकरणातील खरेदीदार आणि विक्रेता यांच्यावर अति तात्काळ एफआयआर दाखल झाले पाहिजे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वंश न्यूज, थेट महादुला कोराडी परिसरातून.